करमाळा तालुक्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात केळी पिकाचं जे आहे ते उत्पादन घेतलं जातं आणि करमाळ्यातील केळी ही आखाती देशामध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे ती निर्यात केली जाते। आपण सध्या करमाळा तालुक्यातील केळी या बागेमध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते केळी पिकाची जे आहे ते लागवड करण्यात आलेली आहे। सध्या आपल्याबरोबर केळी उत्पादक शेतकरी दुळाभाऊ कोकरे आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया। भाऊ, काय सांगाल? आपण पाहतो की करमाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन घेतलं जातं, केळी निर्यात केली जाते, परंतु याचा जो फटका आहे आखाती युद्धाचा तो केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे। काय प्रतिक्रिया असणार आहे? आता हे जे बाजारभाव आहेत का नाही, बाजारात आज केळी 30 ते 35 रुपये डझन आहे। तरीसुद्धा तुम्हाला सांगतो ह्याला शेतकऱ्याला 3-5 बॉक्स लय झालं तर 10-11 अशा पद्धतीने सध्या बाजारभाव चालू आहेत। तर ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो हमीभाव पाहिजे शेतकऱ्याला। हमीभाव दिला म्हणजे शेतकऱ्याला थोडं 2-5 पैसे राहते। भाऊ, काय सांगाल आता काय भाव मिळतोय केळीचा, दर काय मिळतोय तुम्हाला? आता कॅरेट फणी 3 ते 5 रुपये आणि बॉक्स 10 ते 11 रुपये किलो आहे सध्या बाजार। तर शासनाने ही शालेय पोषण आहारात जर ह्याचा समावेश केला तर बऱ्यापैकी शेतकऱ्याचा फायदा होईल आणि शेतकऱ्याला 2-5 पैसे मिळून जातील। साधारण किती रुपये भाव केळीला मिळावा ज्यातून शेतकऱ्यांना परवडलं जाईल? साधारण शेतकऱ्याला 25 रुपयेच्या आसपास बाजार पाहिजे, त्याच वेळेस परवडते, नाहीतर अन्यथा अजिबात सुद्धा परवडत नाही। ही खर्च जो एकरी 1.5 ते पावणे 2 लाख रुपये होतो केळीचा खर्च। आपण पाहतोय भाऊ, मार्केटमध्ये गेल्यानंतर खरेदी करायला गेल्यानंतर शेतकऱ्याकडून 3 ते 5 रुपये किलो दराने केळी घेतली जाते, परंतु हीच जी आहे ते बाजारपेठेमध्ये खरेदी करायला गेलं तर 30 ते 40 रुपये डझनानं ही केळी खरेदी करावी लागते। त्या बाबतचं नेमकं काय असणार आहे? हे हमीभाव पाहिजे, त्याला केळीला हमीभाव पाहिजे। किती हमी भाव मिळावा? साधारण 20च्या पुढं 25च्या आसपास केळीला हमीभाव असावा, त्यावेळी शेतकऱ्याला परतर पडत नाही, तर अजिबात अन्यथा त्याचा खर्च सुद्धा निघत नाही त्या शेतकऱ्याला। नक्कीच आपण पाहतोय की जे आहे ते आखाती देशातील युद्धामुळं करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे ती मोठी जी तफावत असल्याचं दरामध्ये देखील पाहायला मिळतं। यामुळं केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचं चित्र देखील या ठिकाणी पाहायला मिळतं। केळीला जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत जो आहे तो हमी भाव मिळावा अशी जी मागणी आहे ती केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आली असून यावेळी जे केळी उत्पादक शेतकरी दुळाभाऊ कोकरे आहे यांच्या माध्यमातून जे आहे ते या केळीचा जो आहे तो शालेय पोषण आहारामध्ये समावेश करावा अशी देखील मागणी त्यांच्याकडून यावेळी करण्यात आली असून यामुळे जे आहे ते केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील जर शालेय पोषण आहारामध्ये जर या केळीचा समावेश केला तर केळी पिकाला जे आहे ते चांगलं प्रकारचा दर मिळून केळी उत्पादक शेतकरी हा अडचणीतून बाहेर येऊ शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलेली आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।